हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या फूड स्टार चॅनलमध्ये स्वागत आहे. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करू. आज आपल्याला भरलेली वांगी बनवायची आहेत. त्याच्यासाठी मी इथे 5 वांगी घेतले. आधी आपण मसाला तयार करून घेऊ. भरल्या वांग्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलं आहे, थोडंसं भाजलं आहे. कांदा घेतला आहे अर्धा बारीक चिरलेला. एक हिरवी मिरची घेतली आहे. नंतर एक छोटासा तुकडा घेतला आहे आल्याचा. 4 ते 5 लसूणच्या पाकळ्या घेतल्या आहेत. आता मी हे मिक्सरमधून बारीक करून घेते. आता आपला हा मसाला जो वाटलाय तो मी या डिश मध्ये काढून घेते. त्याच्यामध्ये हा शेंगदाण्याचा बारीक वाटलेला कूट टाकायचा आहे. आता आपल्याला याच्यामध्ये मसाले ऍड करायचे आहेत. मी लाल मसाला घेतला आहे अर्धा चमचा. पाव चमचा हळद घेतले. धना पावडर घेतले अर्धा चमचा. गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा. मीठ चवीनुसार घ्यायचं आहे. आता हे आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता मसाला आपला हा मिक्स करून झाला आहे. आता आपण वांगी कापून घेऊ. हे मी बाजूला ठेवते. आता आपल्याला वांगी कापून घ्यायची आहेत. असं मी याचं देठ कापून घेते. थोडासा ठेवणार आहे. आणि हे सर्व असं काढून घ्यायचं. आणि ते असं आतमध्ये बघायचं, कारण किडलेले असतात. बघा स्वच्छ आहे. असंच मी सर्व वांगे आता कापून घेणार आहे. आता आपली वांगी सर्व अशी उभी चिरून झाली आहेत. आता आपण त्याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. आधी मी थोडंसं वांग्यांना असं थोडंसं मीठ लावून घेते. आतून आता आपल्याला याच्यामध्ये मसाले भरायचे आहेत. इथे मी मसाला घेतला आहे. आता याच्यामध्ये मसाला भरायचा आहे. असा पूर्ण असा गच्च मसाला भरून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे मी सर्व आता वांगी भरून घेते. अजून एक दाखवते.
अशा प्रकारे आता बाकीचे वांगी मी भरून घेते। कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे। तेलामध्ये थोडासा कांदा टाकायचा आहे बारीक चिरलेला। आता थोडासा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे। थोडंसं तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं। आता आपल्याला थोडंसं याच्यामध्ये लाल मसाला घालायचा आहे। आपण मसाल्यामध्ये घातलाय आधी। आता याच्यामध्ये आपला जो मसाला उरला होता तो घालायचा आहे वाटलेला, आणि आता याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं। आता आपल्याला याच्यामध्ये आपली भरलेली वांगी घालायची आहेत। आता आपल्याला ही वांगी चांगली तेलामध्ये अशी परतून घ्यायची आहे मसाल्यामध्ये। आता मी हे मसाल्याचं पाणी घालणार आहे। आता आपल्याला ही वांगी 10 ते 15 मिनिटांसाठी शिजवून घ्यायची आहेत। आता मी याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि शिजवून घेणार आहे। असं मी याच्यावरती आता झाकण ठेवणार आहे आणि त्याला शिजवून घ्यायचे आहे। एका साईडने चांगली शिजली की नंतर मग त्याला पलटून घ्यायचे आहेत। आता आपल्याला ही वांगी अशी पलटी करून घ्यायची आहे। आता पुन्हा झाकण ठेवून थोडा वेळ शिजवून घेऊ। आता आपली मस्तपैकी चमचमीत आणि स्पायसी अशी भरली वांगी तयार झाली आहेत। आता आपण काढून घेऊ। आपल्या भरल्या वांग्याची ही अशी चमचमीत आणि झणझणीत रेसिपी तयार झाली आहे। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।